विद्युत वितरण कंपनीने लोखंडी पोल व तारा चोरी करणारा केला सिन्नर पोलिसांनी गजाआड। सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत घोडेवाडी ते पास्ते जाणारे रोडवर एमएसईबी कंपनीचे 14 ट्रान्सफॉर्मरली लाईन टाकण्याचे काम चालू होते। सदर कामासाठी एमएसईबी कंपनीने घोडेवाडी ते पास्ते जाणारे रोडवर लोखंडी पोल व ॲल्युमिनियमच्या तारा टाकलेल्या होत्या। दिनांक 7/1/2025 रोजी सायंकाळी 7 वाजता काम संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने सदर ठिकाणी ठेवलेले लोखंडी पोल व ॲल्युमिनियमच्या तारा चोरी करून नेल्या होत्या। त्याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 78/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्या अनुषंगाने श्री संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक सिन्नर पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना सदरच्या नावघट गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। सिन्नर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील अंमलदार सदर नावगड गुन्ह्यातील आरोपीचा सातत्याने पाठपुरावा करत असताना घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यात भारत गॅस नाव असलेली 3 चाकी मालवाहू टेम्पो जात असतानाचे निदर्शनास आले। सदर वाहनाचा सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत शोध घेतला असता सदर टेम्पो हा पास्ते गावातील राज मल्हारी भगत याची असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली। सदर बातमीप्रमाणे राज मल्हारी भगत वय 27 वर्ष राहणार पास्ते तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यास ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचेकडून 22,000 रुपये किमतीचे लोखंडी पोल व गुन्ह्यात वापरलेला 3 चाकी मालवाहू टेम्पो असा एकूण 1,22,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।